तर बघा मंडळी, आता किशोर खत काढत आहे, खत टाकत आहे। इथं एकत्र करायचं आहे खत आपल्याला। नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? मी तर ठीक आहे आणि तुम्ही सुद्धा ठीक असेल अशी मी अपेक्षा करते। तर बघा आता आपलं आज कोणतं काम आहे बघा। तर आता आपल्या कपाशीला खत देणं सुरू आहे आणि ते खत म्हणजे तिसरं खत, 2 खत देणं झालेलं आहे। व्हिडिओ सुद्धा आहे आपल्या चॅनलवर, ते सुद्धा उपलब्ध। आणि आता तिसऱ्या खताचा व्हिडिओ सुद्धा आपलं काढणं सुरू आहे। तर बघा आता आपल्या फक्त 2 बाया सांगितल्या आहे, कारण कपाशी हे जास्त नाही आहे, त्याच्यामुळे 2 जणी आहेत त्या। हो हे इथं आहे, तिथंच आहे पा, घेऊन ये तिथून। काहीच नाही ना, बोललो 2-3 वेळा। हो का? का खात बाई आहे जेव्हा? हो, खात देऊन येऊ तुम्हाला लाकडी। तर बघा मंडळी, आता कपाशीला आपल्या खत द्यायचं आहे आणि खत कितवा आहे माहितीये का? खत हे तिसरं आहे। 2 खत तर आधी दिले होते, हे आहे तिसरं खत। तर बघा तिसरं खत द्यायच्या आधीच आपली कपाशी बघा किती अशी छान अशी वाढून आली आहे बघा। काही कपाशाचं माझ्या डोक्याच्या वर सुद्धा गेले आहे मंडळी। तर खूप छान अशी कपाशी आहे, ते बघा ती कपाशी बिलकुल माझ्या डोक्याच्या वर अशी गेली आहे। तर खूप छान अशी, आणि कपाशीला बोंड म्हटलं तर विचार करण्याला की यावर्षी कपाशीचं पीक आहे आपलं राशी 659। तर राशी 659 आपल्या व्हेरायटीचं नाव आहे आणि तुम्हाला व्हेरायटी दाखवते मी। तर हे बघा, पाऊस पडून सुद्धा आपले पराठीचे बोंड बघा, बघा आता, कारण इतकं भयानक असं झालं होतं यावर्षी, म्हणजे पीक होईल की नाही होईल याचा सुद्धा विचार होता। कारण पाऊसच एवढा पडला, जसं धाराशिव मध्ये पाऊस पडला त्याचप्रमाणे तिथे त्याला टोंगळ पाणी होतं, पण इथे पण भरपूर असा पाऊस पडला। तर त्या पावसाच्या मानाने आपली पराठी ही अत्यंत चांगली आहे बघा। आता या वातावरणाच्या मानाने देवाने बरीच साथ दिलेली आहे पराठीमध्ये। भलेही आपलं सोयाबीन गेला आहे वाऱ्यावर, पण पराठी काही नाही काही पराठीचं आपल्याला दिसत आहे योगदान, काहीतरी आता आपल्याला फायदा आहे या पराठीचा बघा। खूप छान असं शेत आलं आहे पराठीचं, बोंड पण अशी छान आले आहे बघा। हे बघा आता, हे बघा हे झाड बघा केवढं आहे, हे बघा, हे बघा झाड बघा केवढं आहे। झाड आहे छोटंसं, पण पराठी बघा कशी आहे। तर इतकी छान अशी, खूप छान अशी पराठी आली आहे, त्यामुळे मन असं एकदम प्रसन्न असं झालं या शेतात येऊन आपला बघा। आणि शेतकऱ्याचा महत्वाचा विषय म्हणजे शेतकऱ्याचं कसं असते ना मंडळी, आपण वर्षभर शेतात काम करतो आणि वर्षभर शेतात काम केल्यानंतर आपली एकच इच्छा असते की आपल्या कामाला हे यश यायला पाहिजे। पण यावर्षी देवाच्या मनात नव्हतं, त्याच्यामुळे आपलं सोयाबीन गेलेलं आहे। पण पराठी त्या पाण्याच्या मनाने भरपूर अशी चांगली आली आहे। माहिती नाही कशी आली एवढी पराठी, आम्ही तर घरून आशाच सोडली होती की पराठीचं पण काही हे नाही होणार, म्हटलं नुकसानच आहे म्हटलं। पण जेव्हा आता शेतात आलो, भरपूर दिवसांनी पराठीच्या शेतात आलो आणि पराठी ही आपली इतकी फुलून आहे बघा, तर ते बघूनच एकदम असा अत्यंत आनंद होत आहे। आणि हे बघा आता हे आहे खत आपलं। तर हे बघा पराठीला आता हे तिसरं खत आहे इकडे। तर बघा आता अशा प्रकारे आपल्याला खत द्यायचं आहे, हे बघा। पावसामुळे तसं चिखलच आहे पूर्ण शेतामध्ये, पण 2-3 दिवस झाले उघड गेली, त्याच्यामुळे आता चालता तरी येत आहे थोडंफार तरी, नाहीतर इथे बिलकुल पाय सुद्धा फसत होते। तुम्ही बघितलं असेल आपल्या दुसऱ्या खताला खूप असे पाय फसत होते, आणि यावेळेस आता तेवढे पाय फसत नाहीये, फसत आहे पण कमी झाले आहे आता। तर बघा आता आपलं खत संपलं आणि आता किशोरनी खत आणून दिलं आहे आणि आपल्याला ह्या आता असं पदर खोसून घ्यायचा आहे आणि लगेचच खत द्यायला लागायचं आहे। तर बघा आता आणि आज दिवस खूप चांगला निघाला आहे बघा।
पाऊस गेल्यानंतर, पाऊस म्हणजे सारखा पाऊस असा होता आणि गेल्यानंतर हत्ती उतऱ्याचं ऊन होतं, असं भयानक असं ऊन होतं की काय सांगू तुम्हाला. पाणी असा जीव करत होता शेतामध्ये आल्यानंतर. पण आजचा दिवस खूप चांगला निघाला आहे, पण कुठे ना कुठे हेही वाटतं की पाऊसही येऊ शकतो, त्यामुळे आपल्याला चांगलंही म्हणता येणार नाही. आणि ही पराठी बघा, हे बघा आपलं झाड बघा कसं झोपलेलं आहे आणि त्याला बोंड बघा, हे बघा, हे बघा, हे वाकलेलं झाड आहे आणि ह्या झाडाला बोंड बघा. बघा इतकी भारी पराठी आली आहे मंडळी आज. तर आता हे झाड असं झोपलेलं आहे, त्यामुळे आता हे आपण उभं करून घेऊ. इथे दाखवा ना उभं करताना. आता हे खत मी ठेवून घेते, कारण आपलं झाड हे वाकलेलं होतं, हे बघा असं वाकलेलं होतं. आणि आता हे बघा, आता हे आपण उभं करून दिलं आहे. तर बघा आता मंडळी, आता आपलं तर बघा आता खत आता बायांना द्यायचं आहे वट्यांमध्ये. म्हणजे कधी खत आणलं जर घेण्यात आले नाही का, तर मग हा मंगला तर हे बघा आता अशा प्रकारे आमच्याकडे ओटा बांधला जातो खत द्यायसाठी. तर आता 2 बाया आल्या आहे, कारण आपली कपाशी खूप कमी आहे, त्यामुळे मग आता बाया फक्त 2 सांगितल्या. तर बघा मंडळी, आता उन्हाचा पारा वाढत आहे. तर बघा आता आत्तापर्यंत चांगलं असं होतं आणि आता येणं जाणं चालू आहे आपलं. पाऊस येते की काय तर माहीत नाही. तर आता सध्याच्या परिस्थितीमध्ये आपली कपाशी तर एकदम बेस्ट आहे, पण समोर काहीच सांगता येत नाही. जसं सोयाबीनमध्ये सगळं बरोबर होतं आणि हातातला घास, तोंडचा घास हिरावून नेते म्हणते, तशासारखंच काम झालं. खूप छान असं सोयाबीन होतं, पण पूर्ण आपलं मातीत गेलं. तर आता ही कपाशीसुद्धा सध्याच्या परिस्थितीत चांगली आहे, पण समोर जोपर्यंत आपली कपाशी कापूस येत नाही आणि ते कापूस वेचून घरी नेत नाही, तोपर्यंत काही ते आपलं नाही, असं असते. तर चला आता अशा प्रकारे आपलं आता खत देणं सुरू आहे आणि आता आपला व्हिडिओ इथेच थांबवते. तोपर्यंत बाय बाय.